बाळासाहेब ठाकरे वजनवालेले सगळे सरकारी बंद पडलेलं. खरं म्हणजे देशाची लोकसभेची निवडणूक झाली. यंदाच्या वर्षी आम्ही पक्षाच्या वतीनं फक्त 10 ठिकाणी निवडणूक लढवायचा निकाल घेतला. तर महाराष्ट्राच्या जनतेनं 10 पैकी 8 ठिकाणी उमेदवार निवडून दिला आणि सगळ्या देशामध्ये एक संदेश पाठवला की महाराष्ट्राचं वातावरण बदलते. आता महाराष्ट्राची सत्ता भाजप आणि त्यांच्या मित्रांच्याकडे आहे. पण मला खात्री होती की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरल्याच्या नंतर लोकांचं मन जाणून घेतल्याच्या नंतर या निवडणुकीचा निकाल वेगळा वेगळे हे स्पष्ट दिसत होते. महाराष्ट्रामध्ये 48 जागा लोकसभेच्या आहेत. त्या 48 पैकी 31 ठिकाणी आजचे जे 70 वर्षीय लोक आहेत त्यांचा पराभव झाला आणि 31 ठिकाणी आम्हाला लोकांना यश आलं. यांनी सवन देशामध्ये एक संदेश गेला. हा निकाल तुम्ही लोकांनी केला आणि तुमचा निकाल अनुकूल असल्याच्या नंतर आम्हा लोकांची जबाबदारी ही आहे की अनेक अडचणी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आता साखर कारखान्याचा ऊसाचा प्रश्न सांगितला, पाण्याचे प्रश्न आहेत. गेले 5-6 दिवस पाऊस वगैरे होता म्हणून ठीक आहे, पण तसंही सगळ्या राज्यामध्ये अद्याप धरणांची स्थिती सुधारलेली नाही. या सगळ्यातनं मार्ग काढावा लागेल आणि मिळालेल्या सत्तेचा वापर लोकांचं दुखणं कमी करण्यासाठी वापरावं आणि त्या दृष्टीनं आम्हाला लोकांचा प्रयत्न हा केला जाईल. निवृत्त जे आधी सांगितलं की बऱ्याच वर्षाच्या नंतर मी आलो. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक वर्ष येतो, पण इथं कधी आलो नसतो. त्याच्या खोल्यामध्ये जायची माझी इच्छा नाही. जे घडलं जुन्या काळात ते विसरून जायचं, नव्या विचाराने जायचं. बाळासाहेब आणि आमचे जुने सहकारी जे 4-2 या ठिकाणी होते त्यांनी गेल्या 50 वर्षामध्ये साथ कधी सोडली नाही, हे या गावाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे साहजिकच राजकारणात काही कमी जास्त होत असतं, पण सगळ्या गोष्टी सोडून पुन्हा एकदा एका जीवनावर येणं आणि नव्या उमेदीनं नव्या पिढीला उमेद घेऊन कामाला लागलं, याच्यामध्येच खऱ्या अर्थानं लोकांचं कल्याण आहे. आणि त्या दृष्टीनं जायचा निकाल मी आणि आमचं सगळं सहकार्यंत्र राहील एवढीच खात्री या ठिकाणी वाढतो. काही प्रश्न आहेत, त्याची काही सविस्तर माहिती माझ्याकडे नाही, पण सतीश मामा या ठिकाणी आहेत, तालुक्याचे अध्यक्ष एस.एन. जगताप वकील या ठिकाणी आहेत, बारामतीचे माजी नगराध्यक्ष सातव साहेब या ठिकाणी आहेत. काही विकासाचे प्रश्न असतील तर त्या संबंधीची माहिती तुम्ही यांच्याकडे देईल, आज नाही उद्या कधी. पण मी आणि ज्यांना खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलं त्या सोपे हात आहे आणि बाकीचे सगळे सहकारी आणि त्याच्यात लक्ष घालू तिथं कुठलाही राजकारण येऊन देणार नाही
विकासाचं धोरण फक्त नजरेसमोर ठेवू आणि नव्या उमेदीनं आपण सगळेजण कामाला लागू एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्ही सगळ्यांनी आम्हा सगळ्यांचं या ठिकाणी अंतःकरणापासून स्वागत केलं. त्याबद्दल निवृत्त असेल, गजराजवाडी असेल, आजूबाजूच्या वारे असतील, त्या सगळ्या नागरिकांचं बंधू भगिनींचं मी अंतःकरणापासून आभार मानतो आणि पुढच्या गावाला जायला परवानगी घेतो. नमस्कार.